एखाद्या व्यक्तीला टॅक्स हेवी इन्व्हेस्टमेंट पण करायची आहे, हे सगळं बघून त्याची इन्व्हेस्टमेंट पण वाढली पाहिजे, त्याला एक सिंगल ऑप्शन काय आहे सर? सिंगल ऑप्शन इज ऑब्विसली दी टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स. तुम्हाला कंपॅरिझन देतो टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स आणि पीपीएफ मध्ये. आता पीपीएफ लोक काय चूज करतात? सगळ्यात पहिलं गॅरंटेड रिटर्न आणि दुसरं गव्हर्नमेंटनी तयार केलेलं हे साधन आहे, त्यामुळे इट इज 100% सेफ. तुम्ही पीपीएफ अकाउंट उघडलं आणि त्याच्यामध्ये वर्षाला 1.5 लाख रुपये सेव्हिंग केली आणि मी मात्र तेच 1.5 लाख रुपये टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड मध्ये टाकले. इथे मी टॅक्स सेव्हिंग मध्ये 20 वर्ष गुंतवणूक करतोय, म्हणजे माझी गुंतवणूक जी आहे 1.5 लाखाप्रमाणे, ती माझी 30 लाख झाली, तुमची पण 30 लाख झाली. त्या 30 लाखाचे ज्या लोकांनी पीपीएफ मध्ये गुंतवणूक केली तर त्या 30 लाखाचे 87 लाख रुपये झालेले, तर ते 8.6-8.7% पीपीएफ वाल्यांना मिळाले. 20 वर्षांनी तुमच्या 30 लाखाचे 87 लाख झालेत आणि मला टॅक्स सेव्हिंगच्या म्युच्युअल फंड मध्ये पैसे टाकून त्याच 30 लाखाचे साधारण 4.25 कोटी रुपये मिळाले. पीपीएफ मध्ये तुम्ही गुंतवणूक करत असताना मधल्या वेळात तुमच्या लाईफ मध्ये अशी परिस्थिती उद्भवली की तुम्हाला पैसे काढायची गरज आहे, तर तुम्हाला पैसे काढता येत नाहीत. 15 वर्ष लॉक इन आहे. टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड मध्ये 3च वर्ष लॉक इन. टॅक्स सेव्हिंग साठी सगळ्यात बेस्ट ऑप्शन आहे टॅक्स सेव्हिंग म्युच्युअल फंड्स. तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये एसआयपी पण करता येईल. आपल्याला जर 1.5 लाख रुपये गुंतवणूक करायचीच आहे तर 12,500ची एसआयपी चालू करा. वर्षभरात तुमचं एव्हरेजिंग पण होईल, रिटर्न्स पण चांगले मिळतील. 1.5 लाखाची सेव्हिंग तुमच्या डोईजड पण होणार नाही, कारण दर महिन्याला 12,500 रुपये जात आहेत. That's how you have to plan your tax.